हे आज आपल्याला आशाताई सांगणार आहेत. जोरदार क्लॅपिंग करू आपण आशा पाटील मॅडमांसाठी. ओके आशाताई, तुमचा एक्सपिरियन्स देऊन टॉपिक व्हिडिओ. हा, यस. थँक्यू मॅडम, फार मोठी ओळख करून दिली. थँक्यू ऑल ऑफ माझ्या सगळ्या फ्रेंड्सना. थँक्यू शतायुषी फॅमिली मधल्या. आणि आता हा मॅडमने आत्ताच सांगितलं, फेब्रुवारी महिना चालू आहे आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आपल्या आनंदाला खूप उधाण आलेलं असतं. तर बघा, ह्या फेब्रुवारी महिन्यातच सुरुवातीला वसंताची चाहूल लागते आणि वसंत हा हा म्हणता म्हणता 19 तारखेला त्याची सुरुवात पण झाली. तसंच आपले सगळ्यांचे लाडके जाणते राजा म्हणजे शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे ते ओळखले जातात. अशा शिवाजी महाराजांची शिवजयंती सुद्धा आपण खूप जल्लोषामध्ये साजरी करत असतो आणि केली. तसंच बघा, हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले जे कैलासराणा आहेत, त्यांची महाशिवरात्री सुद्धा याच महिन्यात आपण अगदी भक्तिभावाने साजरी केली. अरे हो, पण मी माझा परिचयच द्यायचं विसरली ना. तर माझं नाव आहे आशा पाटील आणि मी आहे ठाण्यावरून. मॅडमनी आता ओळख करून दिली तर स्वाध्यायी एकच बद्दल. मिनिट आशाताई, करा सुमित सर ऑल म्यूट. आशाताई परत एकदा काढा. अनम्यूट करा आशाताई. तर चांगली ओळख करून दिली माझी. तर तसं काही नाहीये, मी आता पुढे सांगतेच. तर बघा, मला ह्या अगोदर ह्या शतायुषी फॅमिलीला जॉईन व्हायच्या अगोदर माझे आजार म्हणजे शारीरिक व्याधी आणि डॉक्टर आणि हॉस्पिटल ह्यांचा माझा पाठशिवणीचाच खेळ चालू होता आणि डॉक्टरांचं पारडं नेहमी वर राहायचं. का तर मला अल्सरायटिस कोलायटिस म्हणून एक रोग किंवा काय म्हणू अपचनाच्या तक्रारी त्या निघाल्या होत्या आणि त्यामुळे एवढं पित्त व्हायचं की अक्षरशः मला आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस खाल्लेलं काही पचत नव्हतं आणि डोकं अशी एक नस पकडून घरात कोणाशीही न बोलता, एवढंच काय, मला डॉक्टरांची गोळी आणून दिल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी सुद्धा उठली की माझी नस दुखायची आणि ओरडायची मी, म्हणजे एवढा मला त्रास होता. पण जशी मला सगळ्यात पहिले मी मालती ताईंना थँक्यू म्हणते, मालती तांडेल ताईंना, कारण त्यांच्याकडून मला ही लिंक मिळाली आणि जशी मला ही लिंक मिळाली तसं माझ्यामध्ये काय झालं, मी स्वतःवर प्रेम करायला शिकली. मम्मा, स्वतःवर प्रेम करायला शिकली. आजींची ड्युटी असते नातवांसाठीची, माहितीये का सगळ्यांना. त्यांना पॉटी आलं तरी आजी लागत्या, त्यांना खायला पाहिजे असेल तरी आजी लागत्या. सॉरी. ओके, सॉरी नाही, हे तर सगळ्या मला आजींचं काम आहे. मला ही लिंक त्यांच्याकडून मिळाल्यामुळे जशी मी जॉईन झाली ना, तशी मी स्वतःवर इथे प्रथम प्रेम करायला शिकली. आता हो, तुम्ही म्हणणार हे काय अनेक सांगताय, तर मॅडमने आताच सांगितलं की 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवस होऊन गेला, पण 14 फेब्रुवारी तो आठवडाभर आणि आता शेवटपर्यंतही ते प्रेमवीरांना अगदी प्रेमाचं भरता आलेलं असतं. असं म्हटल्यापेक्षा त्यांच्या प्रेमांना बहर आलेला असतो ह्या महिन्यात, असं म्हणायला पण हरकत नाही. आणि मग काय होतं की बरं, त्यांच्या प्रेमाला भरता आलेलं असतं, पण त्यापेक्षा खरोखर हे प्रेम फक्त आठवडाभर दाखवायचं किंवा कृती करण्याचं असं आहे का, तर तसं नाही. तर तो एक जगण्याचा फार मोठा सोहळा आहे. प्रेम खरं तर नात्यातील मोकळेपणामध्ये किंवा क्षमेमध्ये, संयमामध्ये आणि ते आपल्या स्वतःच्या दररोजच्या म्हणजे जगण्यामध्ये ते असायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. बघा, आपण म्हणतो माणूस माणसावर प्रेम करतो म्हणजे बघतो आपण, किंवा स्त्री पुरुष ह्यांच्यातलंच प्रेम का, असा प्रश्न पडतो की नाही. पण प्रेम ही भावना इतकी संकुचित नाही, तर ती अथांग अशी अमर्याद अशी भावना आहे, तिला कुठलीच मर्यादा नाही आहे. कारण प्रेमाची भावना ही ती एक संवेदना आहे. प्रेम ही एक संवेदना आहे आणि त्या संवेदनेमध्ये काय असतं, निवड नसते, तर फक्त आणि फक्त अनुभव असतो. आणि म्हणूनच
प्रेमाचा नेमका अर्थ शोधायला आपण माणसं कुठेतरी कमी पडतो, म्हणजे चुकतो आणि काय त्याला अमंगलच करून टाकतो. पण प्रेम ही प्रत्येकाचीच गरज आहे आणि ते आपल्याला कशातून मिळेल हे पण आपण सांगूच शकत नाही. आपण बघा, शकुंतलेने अगदी सासरी जाताना तिने वृक्षावर वेलीवर सुद्धा प्रेम केलं होतं आणि अगदी तिने आलिंगन देऊन त्यांचा निरोप घेतला होता. म्हणजे एवढं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. तसंच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं आपल्याला प्रेम पाहायला मिळतं. तसंच मैत्रीचं प्रचंड प्रेम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ श्रीकृष्ण, सुदामा असे वगैरे आपल्यासमोर अनेक अनुभव आहेत. पण बघा, एकाच नात्यातून प्रेमाची ही भूक पूर्ण होतच नसते आणि म्हणून ते कुठेही आणि कशावरही असू शकते. असं पवित्र प्रेम आई मुलगा, बहीण भाऊ, आजी नातवंड यांच्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपलं आपल्या देशावर प्रेम असतं, आपलं आपल्या कामावर पण प्रेम असतं आणि कलाकाराच त्याच्या कलेवर, तर लेखकाचं त्याच्या लेखणीवर प्रेम असतं आणि त्याच्या कल्पनाशक्तीवर त्याचं अतोनात प्रेम असतं. हे सगळं ठीक आहे हो, पण याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्याबरोबर सर्वात आधी आपलं प्रत्येकाचं स्वतःवर प्रेम असायला पाहिजे. कारण प्रेम ही एक भावना आहे आणि ती भावना असल्यामुळे ती जगताही आली पाहिजे की नाही. आणि म्हणून समजून घेतलं तर प्रेम हे मंगल आहे, नाहीतर त्या प्रेमात सगळं अमंगलच असतं. मग ही भावना आहे, तर ती भावना कशी असावी? बघा, मनात दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार केला, मंगल विचार केला, तर काय होतं, तो आणला आपल्या मनामध्ये, तर त्याचा परिणाम होऊन तो दुसरा व्यक्ती आहे ना, आपला चांगला मित्र बनू शकतो. कसं? तर ते आपण एका उदाहरणावरूनच बघूया. एकदा एक राजा असतो आणि तो हत्तीवरून गावात फेरफटका मारायला, गावोगावी तो फिरत असतो. तर तो गावात फेरफटका मारायला निघालेला असतो आणि तो फिरता फिरता एका गावामध्ये जाऊन पोचतो आणि एक दुकान असतं, त्या दुकानासमोर त्याचा हत्ती उभा राहतो. पण तेवढ्यात तो प्रधानाला बोलवतो आणि म्हणतो कसा, अरे का कोण जाणे, ह्या दुकानदाराला मी कधीच पाहिलं नाही, पण मला आता ह्याला फाशी द्यावीशी वाटते. तर प्रधान तर पुष्कळ्यातच पडला आणि तो काही बोलणार तेवढ्यात राजा निघून सुद्धा गेला. मग प्रधानाने विचार केला आणि तो त्याने ते दुकान पाहून ठेवलं आणि प्रधान सुद्धा राजाच्या पाठीमागे निघून गेला. दुसऱ्या दिवशी प्रधान वेश पालटून आला आणि त्या दुकानाच्या आजूबाजूला त्याने पहिले चौकशी केली. तेव्हा त्याला कळालं की हे चंदनाच्या व्यापाऱ्याचं दुकान आहे आणि मग तो वेश पालटून गेला होता. तो दुकानात गेला आणि दुकानामध्ये त्यांनी बघितलं तर सुंदर सुवर्ण वर्णाचं आणि छान सुगंधाचं चंदन होतं आणि तो दुकानदार वैतागलेला होता. का? तर त्याच्या दुकानामध्ये गिऱ्हाईक यायची, म्हणजे लोक यायची, वास घ्यायची आणि कोणी भाव न विचारता दुकानातून पुढे निघून जायची. त्यामुळे तो वैतागला होता आणि तो रिकामा असायचा. आता म्हणतात ना, रिकामा माणूस सैतानाचं डोकं. त्यामुळे त्याला पैसेच मिळत नव्हते. तर त्याच्या डोक्यात काय विचार यायचा? नेहमी वाईट, की कधीतरी एकदा हा राजा जर मेला, तर हा राजा मेला तर त्याच्या अंत्यसंस्काराला आजूबाजूला एकही चंदनाचा व्यापारी नाही, त्यामुळे माझ्याच दुकानातलं चंदन खरेदी केल्या जाईल आणि मला भरपूर पैसे मिळतील. त्यामुळे माझा माल पण संपून जाईल, मी दुसरा माल भरेल. तो असा विचार करत होता. तेव्हा प्रधानाला उलगडा झाला की खरंच जेव्हा राजा ह्याच्या दुकानासमोर आला तेव्हा राजाला फाशी का बरं द्यावीशी वाटली. आणि मग त्या प्रधानाने, तो तर वेश पालटून गेलेला होता, चंदन खरेदी केलं सुगंधी असं आणि दुसऱ्या दिवशी ते चंदन राजा पुढे नेऊन ठेवलं. तर राजा काय म्हणाला, ते सुगंधी आणि सुवर्णवर्णाचं चंदन पाहून राजा तर मोहितच झाला आणि म्हणाला की काय रे, कुठून आणलं हे? तेव्हा तो प्रधान काय म्हणतो, अहो काल नाही का त्या दुकानासमोर तुम्ही उभे होते, तिथून मी हे चंदन खरेदी केलं. वाव म्हणे, किती छान चंदन आहे रे. असं करा, आपल्या कोशामधून काही सुवर्ण मुद्रा त्या दुकानदाराला नेऊन द्या. हा राजाने आदेश दिला आणि मग प्रधानाने तसं केलं, त्याला सुवर्ण मुद्रा दिल्या. त्या दुकानदाराला आनंद झाला आणि हळूहळू काय झालं, राजा कोणालाही भेटी वगैरे देण्यासाठी त्या दुकानदाराकडूनच चंदन खरेदी करायला लागला
आता राजा असल्यामुळे आणि भेटी तर पुष्कळ द्याव्या लागतात, त्यामुळे चंदन खूप प्रमाणामध्ये त्या दुकानदाराचं विकलं जाऊ लागलं. मग त्याला आता त्याच्या मनामध्ये राजाच्या विषयी काय आलं, राजा मरावा आता हे वाटत नव्हतं, तर राजाबद्दल त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झालं आणि आदर निर्माण झाला, की खरंच राजा किती चांगला आहे, आपल्याच दुकानातून चंदन आणि भेटीसाठी खरेदी करतो आणि सुंदर वस्तू वगैरे बनवतो. आणि काय झालं त्यामुळे मग, म्हणजे काय याच्यावरून काय कळतं आपल्याला, की प्रधानांनी काय ठरवलं, म्हणजे प्रधानाच्या मनात काय आलं होतं, की व्यापाराच्या मनातील वाईट तरंग लहरीच्या ह्या दूषित वातावरणामध्ये जेव्हा हा राजा गेला तेव्हा त्याला फाशी द्यावंसं वाटलं. आणि बघा असं घडतं. आणि म्हणून या गोष्टीवरून आपण काय शिकायचं, तर आपल्या मनात सुद्धा इतरांविषयी चांगल्या भावना, चांगले विचार, दयाळूपणा आणला तर इतरांच्या मनातूनही तशाच चांगल्या भावना, चांगले विचार आपल्यापर्यंत येतील आणि आपला उत्कर्षच होईल. आणि बघा असाच उत्कर्ष आज आपल्याला या मॉर्निंग फ्युएल स्टेशनवर सुद्धा सतत सातत्याने राहिलो तरच तो आपल्याला दिसून सुद्धा येतो. आणि म्हणून बघा आपण काय दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये, समाजांच्या नियमामध्ये आणि सुखाच्या मागे हरवून जातो आणि आपण आपली स्वतःचीच ओळख विसरून जातो. आपल्याला वाटतं की दुसऱ्यावर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे, पण बघा आपण स्वतःला ओळखणार नाही किंवा म्हणजे आपण स्वतःची काळजी घेणार नाही, तर त्या दुसऱ्यांवर किंवा इतरांवर केलेलं प्रेम हे अपूर्ण प्रेम राहतं. आणि म्हणूनच पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की मी लिंक जॉईन केली आणि स्वतःवर प्रेम करायला शिकली, तर ते बघूया स्वतःवर प्रेम कसं करायचं. तर बघा स्वतःवर केलेलं प्रेम हे मोठ्या मोठ्या कृत्यांमधून दिसतच नाही, तर ते अगदी लहान लहान छोट्या गोष्टींमधून आपल्याला पाहायला मिळतं. जसं की सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं आणि स्वतःला वेळ देणं. दुसरी गोष्ट म्हणजे सतत नियमित व्यायाम करणं, योगा, प्राणायाम, व्यायाम काय असेल तो, वर्कआउट काय तो व्यायाम करणं. तिसरी गोष्ट म्हणजे चालायला जाणं, कारण चालायला जाणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि नंतर एखाद्या आवडीचं पुस्तक सुद्धा वाचणं. कसा वेळ कशा छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आहे बघा. आणि मी ब्रेकफास्ट करताना सकस संतुलित ब्रेकफास्ट करते का, माझ्या पोटाला नुसती भूक लागली म्हणून काहीही खाते, हे बघणं. आणि तसंच माझा जेवणामधील दुपारचा आहार हा कसा आहे, तो योग्य आहार घेते का, किंवा तो घ्यायला मी टंगळ मंगळ किंवा कंटाळा करते का. कारण स्त्रिया ह्या नेहमीच कंटाळा करत असतात, भागवू ह्यावर, हा कंटाळा करते का. आणि तसेच माझी पुरेशी झोप होते की नाही, की मी या मीडियामध्ये हरवून बसलेली आहे, हे बघणं. आणि हे अगदी सातत्याने त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय. आता बघा नाहीतर काय होईल, की मी वरवर फक्त छान कपडे घालते फॅशनेबल आणि सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मग वगैरे मध्ये जाते, किंवा मॉलच्या आणि ह्या मीडियाच्या मैत्रिणींच्या गोंगाटाच्या गडबडीमध्ये त्यांच्या विचारामध्ये राहते. म्हणजे काय होईल, ते सुंदर काय म्हणूया आपण स्वतःवर प्रेम करणं नाही, तर तो दिखावा होईल किंवा ते एक ढोंग होईल. आणि म्हणून स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय. बघा माणूस चुका करतो, त्या होणारच माणसाकडून, पण आणि मग त्या चुका झाल्यानंतर काय होतं, तो थकतो, त्याला अपयश येतं, तो निराशा अनुभवतो. पण चुकलं म्हणून काय झालं हो, काहीच हरकत नाही. सकारात्मक लोकांसोबत राहून, त्यांच्या संगतीत राहून परत एकदा स्वतःला उभं करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय. बरं प्रेम हा अहंकार आहे का, तर नाही. प्रेम आपल्याला बळकटी देतं, उन्नत करतं आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते ताकद पण देतं. आणि म्हणून इतरांच्या सोबत प्रेम करण्याची क्षमता निर्माण करणं आणि दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याआधी माझ्या स्वतःच्या गरजा पूर्ण केल्या का, ह्याचा विचार करण्याचे दिवस म्हणजेच हे व्हॅलेंटाईनचे दिवस आहेत बघा. माणूस बोलायला आहे ना फार लवकर शिकतो, पण ऐकायला मात्र त्याला खूप उशीर होतो.
आता ऐकणं म्हणजे नुसते शब्द कानावर पडणं नाही, तर समोरचा जे सांगतोय ना ते पूर्ण होईपर्यंत थांबण्याची तयारी ठेवणं. समोरचा जो बोलतो ना त्याच्या शब्दामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे त्याला काय म्हणतात, थांबून ऐकण्याचं प्रेम असं म्हणतात. आता हे थांबून ऐकण्याचं प्रेम म्हणजे समोरचा, म्हणजे समोरच्याला आणि स्वतःलाही तू किती महत्वाचा आहेस याची जाणीव करून देणं असते. इथे शब्द वापरला का, आय लव्ह यू किंवा आय लव्ह मी नाही, इथे शब्द न वापरता दिलेला विश्वास असतो ना, हा खूप खूप महत्वाचा असतो. आणि बघा, आजच्या या घाईच्या गोंगाटाच्या वेळेचं खूप फार महत्व आहे. या वेळेचं महत्व असणाऱ्या ह्या जगामध्ये जर तुम्ही एखाद्याचं बोलणं मध्येच न थांबता न तोडता शांतपणे ऐकता, म्हणजे काय करता, स्वतःवर प्रेम करता, पण त्याच्या विचारामागची भावना सुद्धा समजून ऐकता. आता ऐकणं म्हणजे शब्द कानावर पडणं नाही, आपण हे बघितलं. पण आता ऐकणं ही सवय नाही, नेहमी ऐकतो ना ही सवय नसते, तर ती एक संवेदनशीलता आहे. आणि या ऐकण्याच्या जी संवेदनशीलता असल्यामुळे त्या संवेदनशीलतेमधून निर्माण होणारं प्रेम आहे ना, हे निरंतर टिकणारं असतं. मग असं प्रेम आपल्याला कुठे पाहायला मिळेल बरं? तर ते प्रेम आपल्याला या शतायुषी फॅमिलीमध्येच पाहायला मिळतं. पण कधी, जर आपण सातत्याने राहिलो तर ते आपल्याला फुकट शिकायला मिळतं इथे. बघा, फुकट. कारण काय, आपण आज बघतो की निराशा आली, दुःख आलं किंवा अपयश आलं तर माणूस कसा थकतो, आणि त्यातून कसं बाहेर पडावं इथे हे सातत्याने राहिल्यावरच माहिती होतं. पण बघा, याच्या विरुद्ध दुःखानं किंवा अपयशानं किंवा मानसिक स्थैर्य गमावलेले जे लोक आहेत ना, त्यांना समुपदेशन करण्यासाठी किंवा आपण म्हणू सायकोलॉजिकल डॉक्टर बाहेर अगदी दुकान मांडूनच बसलेले आहेत. आणि त्यांना फार मोठा नगद रुपये म्हणजे मोबदला मोजावा लागतो. पण इथे तसं नाही आहे. इथे जर सातत्याने राहिलो ना, तर आपला आचार बदलतो. आता आचार बदलतो याचं कारण काय आहे, तर या परिवारातील आई वडील, बहीण भाऊ, काका मावशी यांच्या पराकोटीच्या प्रेमाने माणसाला बळकटी येते आणि आयुष्यात पुढे जाण्याची ताकद मिळते. आपल्यात बदल झालेला हा दिसून पण येतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटा बदल हा मोठ्या यशाचा एक भाग असतो. चांगल्या गोष्टी ह्या घडत नसतात, तर त्या घडवाव्या लागतात. आणि इथे जे काही आपण 1 तास आपला महत्वाचा वेळ असतो तो देऊन ऐकतो ना, तेव्हा ते सकारात्मकच आपल्याला ऐकायला मिळतं. माणूस असा हा प्राणी आहे बघा, की त्याच्या मनामध्ये किती 60,000 विचार असे काहीतरी येत असतात. आणि त्या विचारांमध्ये जर नकारात्मकच विचारांचा म्हणजे गोष्टी असतील, तर सकारात्मकची जी शक्ती आहे ती आपोआपच कमी होऊन नकारात्मक घंटाच माणूस वाजवायला लागतो, कारण तसं ऐकतो ना. कारण बघा, आपण जर म्हटलं सतत की माझं डोकं दुखतं, आज की नाही माझं डोकं दुखतं, तर काय होतं, तो आणि खरंच आपलं डोकं दुखायला लागतं, तर तो विचार आपल्या 2 भुवयांमध्ये जे आज्ञाचक्र आहे ना त्यात जाऊन जातो. आणि तिथून तो, म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, तर तिथून तो ब्रह्मांडात जातो. आणि त्याचा परिणाम होऊन काय होतं, की ते क्रिया करण्यामध्ये होतं. आणि मग तशीच घटना घडते. आणि म्हणून बघा, आपल्याला आपल्या ह्या फ्युएल स्टेशनवरती सकाळच्या मॅडम आपल्याला नेहमी सांगत असतात की सकारात्मक बोला, सकारात्मक वागा, कारण काय, युनिव्हर्सल तुमचं ऐकत असते. म्हणजे कुठे आपण स्वतःला खूप भाग्यशाली आपण समजूया. तसंच इथे योगा आणि प्राणायाम घेतात. योगा आणि प्राणायामामध्ये बघा रिलॅक्सेशन असतं, रिलॅक्सेशन. आणि त्यामध्ये आपल्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत आपलं मन त्या प्रत्येक अवयवावर फक्त आणून ठेवायचं असतं. ते येते असं नाही, पण सारखं मग मॅडम सांगतात की मन इकडे तिकडे भरकटलं असेल तर आणून ठेवा. म्हणजे काय, ते रिलॅक्सेशन म्हणजे ते सतत होतं आपलं वर्षभर, नेहमी. पण ती जे मोठे संत साधू होऊन गेले किंवा कोणी तत्वज्ञ अनुभवी लोक होऊन गेले, योगावाले किंवा ध्यान धारणावाले, ते सांगतात की ते रिलॅक्सेशन म्हणजे ध्यानाची पहिली पायरी, पहिली शिडी आहे. म्हणजे बघा किती मोठं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे.
तसंच अफर्मेशन असतं. अफर्मेशन म्हणजे स्वतःला स्वसंवाद, म्हणजे स्वतःलाच सूचना करणं. तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले वाक्य असतं, मैं शांति और विश्वास के साथ आज के दिन का स्वागत करता हूं. आणि शेवटी मेरा हर दिन एक तोहफा है जो मुझे सुनहरे भविष्य की ओर ले जाता है. ह्यातील मधला जो 5 मिनिटाचं अफर्मेशन आहे, म्हणजे स्वतःला संवाद देणं आहे, ते ऐकणं, म्हणजे हा आपल्या विचारांचा प्रवाह बदलण्याचा आणि जीवनासाठी मी आनंदी कशी राहील, तो स्वतःसाठी स्वसंवाद असतो. म्हणजे हे जे मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे, हे आपल्यासाठी काय आणि इतरांसाठी सुद्धा किती आवश्यक आहे, यात किती गहन अर्थ दडलेला आहे, हे आपल्याला या शतायुषी परिवारात जॉईन झाल्यावर, म्हणजे का जॉईन व्हावं हे कळून येतं. आणि बघा, आपल्यासारखंच इतरांच्या जीवनातही चांगलं घडावं, ती लोक सुद्धा तशीच व्हावीत, असं जर वाटत असेल, तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी काय आहे, तर ही लिंक आपण दुसऱ्याला द्यावी. आता मॅडम परवा बोलत होत्या की तसं बघा, आपण म्हणतो की हा आरोग्याचा रेडिओ आहे, आणि रेडिओवर तर अनेक स्टेशन असतात, आणि त्यातीलच फक्त आपल्याला बटन फिरवायचं असतं, आणि त्यातीलच त्या विविध भारतीचं एक स्टेशन आहे. एक बटन फिरवलं की समोर येतं, हे कोल्हापूरचं विविध भारतीचं, हे कोल्हापूरचं स्टेशन आहे, आणि त्याच्यामध्ये मग सुरू होतं. हा एक गमतीचा भाग सोडला तर तिथे कोच कॉल पण एक स्टेशन आहे, म्हणजे एक लिंक आहे, आपण त्याच्यावर जाऊ शकतो. तिथे मॅडमनी परवा सांगितलं की कोच हा माझ्यासाठी डायमंड आहे, पण बघा हिरा कसा असतो, ओबडधोबड खाणीतून तो दगड, ओबडधोबड दगड असतो, आणि तो काढला की त्याला चकाकी नसते, पण त्याला पैलू पाडून त्याला चकाकी आणण्याचं काम तो कारागीर करत असतो, आणि तो कारागीर अगदी डोळ्यात तेल घालून मनाशी शांतता ठेवून एकाग्रतेनं तो काम करत असतो. त्याचं फक्त आणि फक्त कामावरच लक्ष असतं की या हिऱ्याला कसे पैलू पडतील. आणि मला वाटते तसंच पैलू पाडण्याचं, हिऱ्याला पैलू, आमच्यासारख्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं स्टेशन म्हणजे ते एक कॉल कोच कॉल सुद्धा आहे. हा एक याचा भाग सोडला तर बघा, ही सुवर्ण संधी, तिथे अनेक मॅडम बोलताना सांगतात असं करा तसं करा, त्या आपल्या सर्वांसाठी संधी आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा कोच बनावं, आणि बनल्यानंतर आणखी इतरांना सुद्धा ही लिंक देणं, ही सुवर्ण संधी कशी, आपण एक उदाहरणच बघूया आणि संपवूया. तर एक माकड आणि माकडी नसते, आणि ते नदीच्या काठावर एक झाड असतं, त्याच्यावर ते माकड आणि माकडी मित्र असतात, ते गप्पा करत असतात, आणि अचानक अचानक आकाशवाणी होते की ही आकाशवाणी संपल्या संपल्या जो कोणी ह्या नदीमध्ये उडी मारेल तो राजकुमारी बनून बाहेर येईल. आता ह्यांच्या दोघांच्या मनात विचारांचं थैमान चालू असतं, आणि काय करू काय करू काय करू असं ते विचार करतात. तेवढ्यात आकाशवाणी संपून जाते, आणि ती माकडी पटकन पाण्यामध्ये उडी मारते. तेव्हा माकड काय म्हणतं, अगं अगं वेडी झालीस की काय, तू पाण्यामध्ये उडी मारलीस, पण असं कुठे घडत असतं का, आणि ही आकाशवाणी खोटी ठरली तर तर तेवढ्यात ती माकडी सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते, आणि त्या माकडाला काय म्हणते, अरे माकडा, तू नुसता विचारात करत बसलास आणि सुवर्ण संधी गमावली, निर्णय घेतला नाहीस, आणि मी बघ, जरी ही घटना आकाशवाणी खोटी ठरली असती तरी मी त्या नदीतून माकडी होऊनच बाहेर आली असती, दुसरं काय झालं असतं, पण मी संधीचा फायदा घेतला तर मी राजकुमारी बनून बाहेर आली. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा खूप गहन अर्थ दडलेला आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आकाशवाणी म्हणजे आपल्या मनातील आवाज ओळखणं, आणि आपल्या मनातील आवाज ओळखायचं ते कुठं होईल, कसा आपण तो आवाज ओळखू, कारण आजकालच्या ह्या दुनियेमध्ये, ह्या गोंगाटामध्ये आपण तो आवाज ओळखू शकतच नाही, कारण आपल्याला अनेक विकार भगवंतांनी दिलेले आहेत, आणि तो आवाज ओळखायचा असेल, ते शिक्षण घ्यायचं असेल, तर हा 1 तास आपल्यासाठी खूप खूप आवश्यक आणि अतिमहत्वाचा आहे. तर कारण काय, आपण मगाशी बघितलं, आई वडील काका भाऊ याच्या पराकोटीच्या प्रेमानं आपल्या आयुष्याला, आपल्याला पुढे जाण्याची बळकटी येते. तसंच स्वतःवर आधी प्रेम करायला शिकायला पाहिजे, हे इथे आपण शिकलो, हे आपण बघितलं. तर असं प्रेम
फक्त आठवडाभरच गुलाब देऊन हा परिवार साजरा करत नाही, तर त्यांच्यासाठी हा वर्षभराचा व्हॅलेंटाईन दिवस असतो. तर कसा, तो आपण एका कवितेमधून पाहूया. या कवितेमध्ये फक्त शब्दामध्ये मी बदल केला आणि ती वाचून दाखवते. आमचा तर रोजच असतो बरा व्हॅलेंटाईन दिवस साजरा, नको कुणाला द्यायला गुलाब, करू परस्परांचा चेहरा हसरा. शतायुषी परिवारात सर्वजण रोजच बोलतो ना अगदी आपुलकीने, ऐकतो 2-3 अनुभव, संभाषणच होते ना ते प्रेमाने. आता बघा, आई बाबा भाऊ बहीण मावशी काका म्हणजे सर मॅडम सर्वच डॉक्टर्स, मोडके अण्णा मिलिंद सर सविताताई पद्मजाताई आणि इतरही आहेत बरं ताई, पण नावं सांगितलं तर वेळ जाईल खूप बाई. आणि म्हणून आपण पुढे जाऊया. सुजाता एकेरी याच्यामध्ये मी मॅडमचा उल्लेख करते, सॉरी. सुजाता मॅडम देते रोजच नवी शिकवण, गुलाबापेक्षाही वाटते ती शिकवण सुगंधित, आपल्या हितासाठीच करते ना ती, मनाला ठेवते खुश नित्य आनंदित. सगळेच भाऊराया करतात आपली सर्वच मदत, वेळ प्रसंगी संकट काळी नेहमी, प्रेमा खातरच करतात ना ते मदत, नसते त्यांच्या प्रेमात काहीच कमी. आता बघा, शेट्टे सर गाठ सर पाटील सर आणि इतरही काका वडील मावशी हे अगदी पोट तिडकीने सांगत असतात, पोट तिडकीने आपल्याशी बोलत असतात. तेव्हा त्यांच्यासाठी वडील तर आहेतच आपले हितचिंतक, त्यांच्या प्रेमाचा होतो सतत वर्षाव. ओके ओके. त्यामुळेच आपल्या आयुष्यात येई बहार, नसतो त्यांच्या प्रेमाचा कुठे अभाव. मला वाटते यापेक्षा व्हॅलेंटाईन दिवस हवा का वेगळा साजरा करायला, तर नको आणखी प्रेमाची फुले उधळायला, याच प्रेमाने करू ओले चिंब स्वतःला, याच प्रेमाने करू ओले चिंब स्वतःला. मॅडम जे काही बोललं, आशाताई जे काही आशाताई कविता कशी म्हणजे आधी करताय का आत्ताच केली? नाही मॅडम, ही कविता मला एका ग्रुपवर आलेली होती. अलका परांजपे मॅडम म्हणून आहेत जबलपूरच्या. हा. त्यांचं मी ते वाचलं आणि मनात त्यांचे शब्द काढले आणि आपल्या शतायुषी परिवारातले मग मी मनाने शब्द जोडले. हो भारी. जोरदार क्लॅपिंग करू आपण आशाताईंसाठी. आज डोळे खटकन थँक्यू. उघडले खूप लोकांचे. कारण का की प्रेम म्हणजे आपण फक्त एवढं संकुचित विचार न करता खूप गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत होतात, पण त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात आजचा बेस्ट मेसेज होता तो म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतः आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. प्रेम म्हणजे छोट काहीतरी आहे असं समजू नका, खूप व्याप्ती मोठी आहे. आपल्या विचारांवर प्रेम करा, आपल्या कृतीवर प्रेम करा. सगळ्या आपण ही गोष्ट विसरतो आणि फक्त कर्मकांड गुलाब फुल द्यायचंय त्याला द्या, त्याच्याबद्दल काही नाहीये. पण हा फक्त 14 फेब्रुवारी एवढंच नाहीये. आयुष्यभर आपण ही सगळी उधळण करत राहू आणि आयुष्यभर आपण स्वतःवर प्रेम करत राहू. ओके, चलो भारी. आशाताई जोरदार क्लॅपिंग करू आपण आशाताईंसाठी. आणि आता आपण थँक्यू जाणार आहोत थँक्यू. हीच प्रेमाची शिदोरी घेऊन, जे आपण आपलं आयुष्य म्हणजे घालवायला लागलोय, आयुष्य आपण ही जिंदगी जगायला लागलोय, हे आपल्या पाठीमागे ही शिदोरी आहे. म्हणूनच त्याला काय येणार आहे, त्याला सुगंध असणार आहे आणि त्याला वेगवेगळे रंग असणार आहेत. आणि ते काही वेळेला दिसतात पण आपल्याला आयुष्यात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा डोळे मिटून बसा, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सगळ्या रंगांची झलक ही दिसून जाते. कधी कधी असं वाटतं की अरे निरसच आहे, कधी कधी वाटतं आयुष्यामध्ये खूप रस आहे. असं वेगवेगळे आपण त्या रंगांचे अँगल आहेत ना, हे सगळेच आपले आयुष्य काय करून टाकलेत, हे रंगवून टाकलेले आहेत. आणि ह्याच्याचमुळं खूप लोक स्वतःवर प्रेम करायला लागले, स्वतःची केअर करायला लागले, स्वतःच आपण आयुष्य बदलायला लागलेत. अजून एक त्यांनी भारी सांगितलं, मला ते सांगायचं आहे की याच्यानंतर एक कोच कॉल होतो, त्याला कोच व्हावं लागतं. कोच व्हायचं म्हणजे काय, म्हणजे ते प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोक्यात आलेलं आधीच घालवून टाकते की त्याच्यामध्ये काय करावं लागतं. एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत केला तर तुम्ही कोच होता. आपण स्वतःला स्वतःचे कोच सगळेच आहोत, ही तर आहेच आहे. पण आपण एखाद्याला मदत करणार असतो ना, त्यावेळेला लायबिलिटी खूप असते. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, योग शिक्षकाचा फायदा काय आहे माहितीये का? जो योग शिक्षक होतो स्वतः सर्टिफिकेट घेतो आणि तो काहीच काम करत नाही, मग त्याची साधना कंटिन्यू राहत नाही. पण जो योग शिक्षक होतो
त्याचा जो आलेला अनुभव असतो तो लोकांमध्ये शेअर करायला लागतो, म्हणजे तो वर्ग घ्यायला लागतो. त्यावेळेला तो योग शिक्षक आयुष्यभर साधना चालू ठेवतो आणि त्याच्यासाठी योग शिक्षक व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल शतायुषी आपल्या लाईफ मध्ये आयुष्यभर राहायला पाहिजे, तर तुम्हाला इथं आपल्याला एक व्यक्तीला मी कायम सांगत असते, मदत करा, मदत करा. खूप पेशन्स, खूप बाकी सगळ्या गोष्टी येतात आपल्याला ना. आपण एक